धनु राशी 26 मे ते 1 जून 2025 साप्ताहिक राशीफल। धनु राशी, मे महिन्याचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी खूप खास असू शकतो। 26 मे ते 1 जून या आठवड्यात शुक्र ग्रह वगळता इतर कोणत्याही मोठ्या राशीत बदल होणार नाही। या आठवड्याच्या मध्यात संपत्ती आणि समृद्धीचा करता शुक्र मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करेल। याशिवाय जर आपण इतर ग्रहांच्या स्थितीबद्दल बोललो तर ग्रहांच्या या स्थितीमुळे या आठवड्यात धनु राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो। चला तर मग जाणून घेऊया धनु राशीचे साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे। धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नफा आणि प्रगतीने भरलेला असेल। या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील घटना संमिश्र स्वरूपात दिसून येतील। काही क्षण प्रकाशाने भरलेले असतील तर काही क्षण सावल्याने वेढलेले असतील। एखाद्या शुभ घटनेचे संकेत आहेत जिथे मंगळ ग्रहाचा गोड आवाज घर आणि कुटुंबात घुमू शकतो। तथापि प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला अनेक अंतर्गत आणि बाह्य परीक्षांची अग्निरेषा ओलांडावी लागेल। तुमच्या जवळच्या व्यक्तीचा मत्सर किंवा अविश्वासू दृष्टिकोन तुमचे मन अस्वस्थ करू शकतो। अहंकारापासून सावध राहा, कारण तो तुमच्या संचित गुणवत्तेला वाया घालवू शकतो। निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकते, विशेषतः आरोग्य आणि संपत्तीच्या क्षेत्रात। धनु राशी, तुमच्या विचारांची दिशा आता वरच्या दिशेने झाली आहे। हे एक लक्षण आहे की जर तुम्ही तुमचा निर्धार दृढ ठेवला तर तुम्ही लवकरच शिखरावर पोहोचाल। सर्जनशीलता उदयास येईल। भागीदारांसोबत अनावश्यक वाद टाळावेत। धनु राशी, या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एखाद्या वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तीच्या जीवन तत्वज्ञानाचा फायदा होईल। शरीराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे। व्यायाम आणि योगासने दुर्लक्ष करू नका। तथापि या आठवड्यात तुमच्या आध्यात्मिक प्रवृत्तीत घट जाणवू शकते। मनाच्या चंचलतेवर नियंत्रण ठेवण्याचे मार्ग शोधा। एकाग्रतेचा सराव करा। गोड आचरण आणि विवेकाच्या मार्गाचे अनुसरण करून तुम्ही जीवनातील तात्पुरत्या अशांततेचा महासागर पार करू शकाल। बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता आणि सर्जनशीलता यामध्ये सुधारणा दिसून येईल। तुमच्या काही निर्णयांचे कौतुक होईल। वरिष्ठांकडून मिळालेली सकारात्मक टिप्पणी तुमचा आत्मविश्वास वाढेल। करिअरमध्ये विशेष कामगिरीची शक्यता आहे आणि तुमची प्रतिष्ठा सामाजिक किंवा व्यावसायिक पातळीवर नवीन उंची गाठू शकते। महत्त्वाकांक्षा फलदायी होण्याची शक्यता आता दिसून येत आहे। धनु राशीच्या लोकांना या आठवड्यात काही गोष्टी मिळवण्यासाठी काही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागू शकते। या आठवड्यात जर तुम्हाला 2 पावले पुढे जाण्यासाठी 1 पाऊल मागे घ्यावे लागले तर ते करण्यास अजिबात संकोच करू नका। विशेषतः जर तुमचा कोणताही खटला न्यायालयात सुरू असेल आणि तो चर्चेद्वारे सोडवण्याची संधी असेल तर तो सोडू नका। धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगतीचा आणि नवीन कामगिरीचा असेल। कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे। नोकरीत बढती किंवा पदोन्नतीची अपेक्षा करणाऱ्यांसाठी हा आठवडा आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो। तुम्हाला नवीन प्रकल्प आणि नवीन जबाबदाऱ्या उत्साहाने पार पाडाव्या लागतील। व्यापारी वर्गालाही त्यांच्या व्यवसाय वाढवण्याच्या अनेक संधी मिळतील। प्रवासाची शक्यता देखील आहे जी तुम्हाला तुमचा व्यवसाय आणि वैयक्तिक जीवनासाठी फायदेशीर ठरेल। तथापि कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्याची घाई करू नका आणि विचारपूर्वक पावले उचला। आर्थिक परिस्थिती मजबूत राहील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील। काही गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवण्याची चिन्हे देखील आहेत। कुटुंबाशी संबंध चांगले राहतील, परंतु आरोग्याशी संबंधित चिंतांमुळे काही त्रास होऊ शकतो। प्रेमजीवनात हा आठवडा सकारात्मक राहील। अविवाहित लोकांनी नवीन जोडीदाराला भेटण्याची संधी मिळू शकते। आधीच नातेसंबंधात असलेल्यांमध्ये विश्वास आणि समजूतदारपणा वाढेल। वैवाहिक जीवनात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि परस्पर प्रेम वाढेल। कुटुंबासोबत वेळ घालवणे आणि सामायिक उपक्रमांमध्ये सहभागी होणे यामुळे नातेसंबंध आणखी मजबूत होतील। धनु राशी, या आठवड्यात तुमच्या नात्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे। नातेसंबंधात असलेल्यांसाठी भविष्यातील योजनांबद्दल बोलून आणि तुमची स्वप्ने शेअर करून बंध मजबूत करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे। अविवाहित लोकांना मनोरंजक संधी मिळू शकतात, म्हणून नवीन संबंधांसाठी खुले राहा। तुमचे विचार आणि भावना उघडपणे व्यक्त केल्याने तुमच्या आणि तुमच्या जोडीदारातील समज अधिक मजबूत होतील। धनु राशीच्या लोकांनी या आठवड्यात किरकोळ बदलांची अपेक्षा करावी। हे बदल सुरुवातीला आव्हाने निर्माण करू शकतात, परंतु जर तुम्ही उत्पादक राहिले तर ते चांगल्या संधी निर्माण करू शकतात। लक्ष केंद्रित करा आणि तुमची ध्येये लक्षात ठेवा। नेटवर्किंग फायदेशीर ठरेल,
म्हणून सहकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी आणि तुमचे व्यावसायिक संबंध वाढवण्यासाठी वेळ काढा. तज्ज्ञांकडून सल्ला घेण्यास सक्रिय राहा, जे तुम्हाला दीर्घकालीन यश मिळवण्यात मदत करू शकते. धनुराशी, या आठवड्यात तुम्ही नवीन कल्पना आणि साहसाची भावना तुम्हाला प्रेरणा देईल. एखादी नवीन कल्पना, अभ्यासक्रम किंवा प्रवास योजना बनवता येईल. तुमच्या जीवनात शिस्त आणून तुम्ही तुमचे ध्येय अधिक चांगल्या प्रकारे साध्य करू शकाल. मित्रांना भेटणे तुमच्यासाठी आनंददायी असेल. एकंदरीत पाहता धनुराशी तुमचे भावनिक संतुलनासाठी हा आठवडा खूप प्रभावशाली असेल. तुम्हाला नातेसंबंधांमध्ये स्पष्टता मिळेल. आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरेल. आर्थिक समस्या सुधारू शकतात. ते तुमचे मन विस्तृत करेल. तुमची प्रगती इतरांकडून शिकून होईल. तुम्ही सत्याला चिकटून राहिले पाहिजे. चंद्र त्याचे टप्पे बदलत आहे, जे अंतर्गत बदल आणि बाह्य स्थिरतेला आमंत्रण आहे. धनुराशी, या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग गुलाबी असेल. भाग्यशाली अंक 5 आहे. भाग्यशाली दिवस बुधवार आहे आणि आठवड्याचा शेवट कोणीतरी तुमच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतो. यासाठी सावधगिरी बाळगा आणि एकंदरीत पाहता धनुराशीसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे.